नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. नांद्रेत आणलेला हत्ती वन विभागाने घेतला ताब्यात. रविवारी महावीर जन्मकल्याण सोहळ्यासाठी मिरज तालुक्यातील नांद्रे येथे आणलेला शेडबाळ मठाचा हत्ती वन विभागाने ताब्यात घेऊन माहुतावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ताब्यात घेतलेल्या हत्तीची सोमवारी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अद्याप कुपवाडमधील वन विभागाच्या ताब्यातच ठेवण्यात आला आहे. देशात सर्वत्र महावीर जन्मकल्याण सोहळा उत्साहात साजरा करण्यात येतो. मिरज तालुक्यातील नांद्रे येथेही महावीर जन्मकल्याण सोहळ्यासाठी कर्नाटकातील शेडबाळ तालुका आथणी येथील मठाचा हत्ती आणण्यात आला होता. धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर तो परत शेडबाळकडे ट्रकमधून नेत असताना प्राणीमित्रांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करण्याची विनंती वन विभागाला केली. वसंतदादा कारखान्याजवळ वन विभागाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता हत्तीच्या प्रवासाबाबत आवश्यक परवाना आढळून आला नाही. हत्तीच्या वापराबाबत आणि वाहतुकीविषयी कायदेशीर पूर्तता नसल्याचे आढळून आल्याने भरारी पथकाचे प्रमुख महंतेश बगले यांनी हत्ती ताब्यात घेऊन कुपवाड येथील वन विभागाच्या कार्यालयात हजर केला. सकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याप्रकरणी हत्तीच्या माहुतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन समाजाच्या वतीने प्रत्येक गावात पंचकल्याण पूजेचे आयोजन करण्यात येत असते. या पूजेसाठी मिरवणुकीसाठी हत्ती लागतो, परंतु त्याची संपूर्ण परवानगी ज्या त्या गावाने आधीच काढलेली असते, त्यामुळे कोणतीच अडचण येत नसते. परंतु रविवारी नांद्रेत झालेल्या भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यासाठी आणलेल्या कर्नाटकातील शेडबाळ मठातून हत्तीसाठी वाहतुकीचा परवाना काढण्यात आला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वन विभागाने हत्तीला ताब्यात घेतले आहे. माहुतावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणीमित्रांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात